आजच अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांची अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांचं अभिनंदन मी करतो त्यांचं. पण एखाद्या माणसाला आरोप करायचे, सरळ उचलून तुरुंगात टाकायचं. मुख्यमंत्री, देशातल्या एका राज्याचा निवडून दिलेला मुख्यमंत्री, त्या राज्य मंत्रिमंडळातले मंत्री पदावरती असताना तुम्ही तुरुंगात टाकता आणि कोर्टासमोर पुराव्या अभावी त्यांची सुटका होते. मग पुराव्या अभावी त्यांना अटक करणाऱ्यांना आता तुरुंगात टाकलं पाहिजे. टाका त्या अधिकाऱ्यांना आतमध्ये. हे रामराज्य आहे तुमचं? कोणावरही आरोप करायचे, बेलगाम आरोप करायचे. म्हणजे परवा मी विधान परिषदेत बोललो ना, दुर्दैवी घटना घडली आणि अजितदादांचा त्याच्यात मृत्यू झाला. ती श्रद्धांजली वाहताना मी म्हटलं होतं की एखादा माणूस गेल्यानंतर त्याचं महत्व गाऊन काय उपयोग आहे. पण तो असतो तेव्हा त्याला जीव द्यावा असं वाटेल एवढं त्याला बदनाम करून टाकायचं. 70,000 कोटीचा घोटाळा, अजित पवार चक्की पिसिंग आणि बाजूला नंतर बघितलं तर बाजूला बसिंग. मग किती आरोप करायचे, जीव नकोसा करायचं, वेडवाकडं वाटेल ते करायचं, बदनाम करून टाकायचं. संजय राऊत वरती केस, संजय राऊत सुद्धा निर्दोष सुटला. कालच तो कोण कळलं ना तुम्हाला, पुढचं आणखीन बोलायला लावू नका.